पंतप्रधान मोदी देशाचे रियल हिरो। अक्षय कुमारने विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। मोदींनी भारताला आर्थिक महासत्ता बनवलं, मोदींमुळे विकसित भारताचं स्वप्न साकार, फडणवीसांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन। पंतप्रधानांचं विमान नवी मुंबई विमानतळावरच उतरणार, 2 तास मोदी विमानतळाची पाहणी करणार। आनंदाचा शिधा योजनेवरून महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर। भुजबळांमुळेच योजना बंद होत असल्याचा आरोप करत अरुण सावंतांनी काढली लाज। राष्ट्रवादीकडून शिंदे सेनेला जोरदार प्रत्युत्तर। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे कॅबिनेटच्या बैठकीकडे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद। ठाकरे बंधूंचं ठरलं, मुंबई ठाणे पुण्यासह 5 महापालिका एकत्र लढणार। मातोश्रीवरील बैठकीत एकत्र लढण्यावर एकमत। काही ठिकाणी महाविकास आघाडीची मदत घेण्यावरही चर्चा। निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये पुन्हा तीव्र नाराजी। महायुतीत प्रथम निवडून आलेल्या आमदारांना विकास निधी दिला जाणार। अजित पवार यांची भूमिका उदासीन असल्याची आमदारांची शिंदेंकडे तक्रार। मराठा आरक्षण जीआरवर आज हायकोर्टात सुनावणी होणार। जीआर विरोधात ओबीसींची कोर्टात धाव। हैदराबाद गॅझेटनुसार काढलेला जीआर कोर्टात टिकणार का याकडे लक्ष। परभणीत आज बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। 50,000 समाज बांधव राहणार उपस्थित। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण देण्याची मागणी। राज्यभरात अनेक ठिकाणी मोर्चे सुरूच। मराठवाड्यात यावर्षी 781 शेतकऱ्यांची आत्महत्या। 9 महिन्यात 781 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन। बीडमध्ये सर्वाधिक 205 शेतकऱ्यांची आत्महत्या। सांगलीच्या पलूस तालुक्यात आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का। विश्वासू आमदार अरुण लाड यांचे पुत्र भाजपच्या वाटेवर। शरद लाड करणार भाजपत प्रवेश। हरिभाऊ राठोड यांना बंजारा धर्मपीठाकडून सेवालाल महाराजांच्या मंदिरात झाडू मारण्याची शिक्षा। उपहिंदू म्हणून जगण्याचं वक्तव्य भोवलं। मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट दिल्यानं मोठा वाद। निवृत्ती सोहळ्यात कर्मचाऱ्यांना दिलेलं पुस्तक महिला कर्मचाऱ्यांना दिलं फेकून। महिला कर्मचाऱ्यावर कडक कारवाईची मागणी।